मराठी, ते धडक ते धडक. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण. पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर. आटपाडीत अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातून आणलेल्या गुटख्याचा मोठा साठा जप्त करत प्रशासनाने मोठा दणका दिलाय. या कारवाईत सुमारे 13.5 लाखांचा मुद्देमाल प्रशासनाने ताब्यात घेतलाय. हा गुटखा सांगली जिल्ह्यातील विविध भागात विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आटपाडी तालुक्यात प्रतिबंधित गुटखाजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठा प्रहार करत गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. संयुक्त कारवाई दरम्यान कर्नाटकातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थासह मालवाहू वाहन ताब्यात घेण्यात आले असून एकूण सुमारे 13.44 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी स्मिता विश्वनाथ हिरेमठ यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम यांनी सह आयुक्तांच्या आदेशानुसार आटपाडीतील जवळ मंगल कार्यालय परिसरात संशयास्पद माल वाहतूक वाहन MH42 BF 8661 अडवले. यानंतर प्रशासनाच्या पथकाने वाहनाची सखोल तपासणी केली. यावेळी वाहन चालक लहू अशोक चव्हाण राहणार कमलापूर तालुका सांगोला याने सदर माल कर्नाटकातील तुमकुर येथून आणल्याची माहिती दिली. हा प्रतिबंधित साठा सांगली जिल्ह्यातील विविध भागात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपासणीत वाहनामध्ये विमल पान मसाला आणि V1 सुगंधित तंबाखू या ब्रँडचे हजारो पाऊच आढळून आले. जप्त केलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थाची अंदाजे किंमत 8,44,000 तर वाहनाची किंमत सुमारे 5 लाख असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वाहन चालक लहू अशोक चव्हाण, वाहन मालक संभाजी बने, प्रतिबंधित मालाचा मालक दिलीप मस्के तसेच पुरवठादार आणि उत्पादकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक